लगावत ती क्षमता सिद्धही केली आहे. नयन भगत राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र हा फटका फसलाय आणि तिथे मात्र सौरभनं हात टिपलाय. झेल एक उत्तमरित्या झेल. समीर अवस्करनं मात्र हा झेल टिपल्याने अशा प्रकारे फलंदाज स्वस्तिक मात्रेही परतला. तर खऱ्या अर्थानं हा यमक मात्र खूप छान जुळला. कारण ज्याप्रमाणे आपण पाहिलं कैलासदादा मात्रे आणि गुरुदादा मात्रे हे मात्र दोन वाघ आणि यांनी ठेवली प्रीमियर लीग. हा खूप सुंदर आणि आजच गाणं मात्र लॉन्चिंगही झालंय. त्याच्यामुळे जसजसे दिवस पुढे जातील जसजसं आपण हा प्रवास प्रीमियर लीगचा पुढे जाऊ ना नवनवीन बरंच काही पाहायला मिळेल. तू चल 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 मैं आया असं म्हणत लागोपाठची विकेट गमावली जाते. आणखीन एक फलंदाज बाद पराग खोत प्रभावी कामगिरी करू शकला नाही आहे. मला तरी वाटतं की दुसरा गोल्डन डक त्याला मिळतोय आणि त्याच्यामुळे आणखीन एक विकेट. चौथ्या विकेटचं पतन 4 बाद 20 धावा. मनानं लय गुणवान स्वभाव गोड हाय र. मनानं छान लय गुणवान स्वभाव गोड हाय र. आमच्या गुरु मात्रे दादांच्या नावाला तोड नाही र. आमच्या गुरु मात्रे दादांच्या नावाला तोड नाही र. आमच्या गुरु मात्रे दादांच्या नावाला तोड नाही र. आमच्या गुरु मात्रे दादा. केतन पाटील आणि मयूर गवण या मंडळींचं मनस्वी स्वागत करूया. सिद्धेश दंत नवीन फलंदाज मात्र क्रीजवर HD स्पोर्टचे सर्वा आणखीन एक फलंदाज बाद. लाखोपाठ फलंदाज बाद केले जात आहेत. काय सुंदर सुंदर गोलंदाजी केली जाते. दुसरी विकेट हॅट्रिक नयन भगतच्या नावावर जाती आहे. अफलातून गोलंदाजी धावांचा प्रेशर आता मात्र HD स्पोर्ट्स अँड मिलिंद शेळके युवा प्रतिष्ठान सुधागड बहिरामपाडा संघ झेलू शकला नाहीये. हा प्रेशर अंगलट येतोय. जो प्रेशर क्रिएट झाला क्षेत्ररक्षण करताना सुटलेला झेल आणि त्या झेलच्या नंतर मात्र अप्रतिम कामगिरी राहिली चांबोची सौरभ पाटीलची. तो धावांचा डोंगर उभा झाला. त्या डोंगरावर चढण्यासाठी आता मात्र सक्षम वाटत नाहीयेत. खऱ्या अर्थानं पाहतोय राकेशजी माते तारा वीर मराठा दोहे खेळाडू यांचा आज